नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर ह्या कापण्यांचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि तेव्हा जी गडबड गोंधळ धांदल उडाली होती ती तुम्हाला सांगितलीच होती। बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला प्रमाणासहित कापण्यांची रेसिपी व्यवस्थित सांग म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे आणि प्रमाणासहित बरं का। चला तर मग सुरुवात करूया। तर कुठलंही एक भांडं घ्या, त्याच्या मापानं ते भांडं भरून गूळ घ्यायचा आणि ते भांडं 1 आणि अर्धं असं त्याच्यामध्ये पाणी घालून गॅसवर ठेवून फक्त गूळ वितळवायचा आहे, त्याचा पाक वगैरे करत बसायचं नाही। माझ्याकडे जो दुधाचा कुकर आहे त्याचा ग्लास मी मापासाठी घेतलेला आहे। ते ग्लास भरून मी गूळ घेतला आणि त्या ग्लासानं 1.5 ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवून गूळ वितळून घेतला। गुळाचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं। आता ज्या भांड्यानं आपण गूळ घेतलाय त्याच भांड्यानं 3 भांडे आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 भांडं आपल्याला चण्याच्या पिठाचं म्हणजे बेसनचं घ्यायचं आहे। थोडंसं किंचित मीठ घालायचं, बडीशेपची पावडर घालायची, थोडीशी वेलची पावडर घालायची, थोडीशी सुंठ घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। सगळे जिन्नस एकजीव करून झाले की आपल्याला तडका पॅन ठेवायचा आहे गॅसवरती आणि पिठाला छान असं मोहन द्यायचं आहे। तर इथं मी 3 पळी आपली जी तेलाची पळी असते ती तडक्या पॅनमध्ये घालून छान कडकडीत गरम करून घेतली आणि ती पिठावरती घातलेली आहे। तुमचा पिठाचं प्रमाण जसं आहे तसं तुम्ही तेल हे कमी जास्त करू शकता आणि पहिल्यांदा चमच्यानं पिठामध्ये मिक्स करायचं, नंतर हातानं छान एकजीव करून घ्यायचं आणि सगळं तेल जे आहे ते पिठाला लावून झालं की आपल्याला गुळाचं पाणी गाळून याच्यामध्ये ओतायचं आहे, कारण गुळामध्ये बऱ्याच वेळेला खडे वगैरे असू शकतात, त्याच्यामुळं ते गाळले तर बरं पडेल। आणि हो, थोडीशी हळदसुद्धा घालायला विसरू नका, म्हणजे कापण्यांना कलर छान येतो। बऱ्यापैकी बाजारांमध्ये ब्राऊन गूळ जास्त मिळायला लागलेला आहे आणि त्याचा कलर हा म्हणजे पदार्थाला वेगळाच येतो, त्यासाठी थोडीशी हळद घालायची, म्हणजे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या छान होतात। तर हे बघा, पीठ मळून घ्यायचं मस्त असं, काही एवढं जास्त घट्ट पातळ वगैरे मळायची गरज नाही। नॉर्मल आपलं चपातीला जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण मळायचं। मग काय, गोळा घ्यायचा, छान लाटून घ्यायचं, वरून खसखस लावायची आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस बसते चांगली। आणि जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापण्यांची चपाती झाली पाहिजे आणि मस्त डायमंड शेपच्या आकारात कापण्या कापून घ्यायच्या। या कापण्या करताना माझी जी धावपळ झाली होती ती मी तुम्हाला सांगितलीच आहे। गॅसवर कढई ठेवून तेल पहिल्यांदा कडकडीत गरम करून घ्यायचं, फ्लेम कमी करायची जराशी आणि त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या कापण्या घालायच्या आणि मस्त आलटून पालटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या। मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही कापण्या तळल्या ना तर त्या वरून तुम्हाला तळल्यासारख्या दिसतील पण आतून कच्च्या राहतील, आणि जर तुम्ही लो फ्लेमवरती कापण्या तळल्या तर त्या जास्त तेल पितील। त्याच्यामुळे जास्त लो नाही, जास्त हायसुद्धा नाही, आणि मीडियमच्या लोच्या मध्ये ठेवून छान अशा कापण्या तुम्ही तळून घेऊ शकता। आता काही लोकांना नाही का कापण्या एकदम वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट लागतात, काही लोकांना एकदम त्या कडकडीत लागतात। तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्यात तळू शकता। जास्त उशीरभर तळलं तर त्या कडकडीत होतात आणि थोडासा अशा हलकासा ब्राऊन कलर आला की काढल्या ना मग त्या वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात। तर या कापण्यासुद्धा तशाच आहेत, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा। आणि आपण जे गुळाचं प्रमाण घेतले ते सुद्धा एकदम जास्त किंवा एकदम कमी पण नाही, मीडियम आहे। आणि ह्याच पद्धतीने मी सगळ्या कापण्या करून घेतल्या आणि कापण्या करताना जो गोंधळ आणि गडबड झाला तो मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगितलेलाच आहे। इथं कापण्या लाटायच्या तळायच्या चालू होत्या आणि पावसानं असा धुमाकूळ घातला होता, सगळीकडे अंधार झाला होता आणि मी उलटी सुलटी कामं करत होते, तरीसुद्धा कापण्या एवढ्या छान झाल्या की कस्टमरला त्या आवडल्याच। हे बघा, खसखस वरून लावायचे ते खालून कधी लावली काय मला समजलंसुद्धा नाही, आणि मी म्हणते खसखस लावलेली नाही म्हणून डबल लावणार होते, परत बघितलं तर खसखस खालून लावले। मलाच हसायला येत होतं, पण ठीक आहे। मस्त अशा कापण्या तयार होत्या। त्या दिवशी मला मेथीपुरी आणि घाऱ्यांचीसुद्धा ऑर्डर होती, तर तीसुद्धा करून दिली होती। पुढं मी रिव्ह्यू लावलेला आहे, त्यांना खूप आवडल्या। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।